श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, संकट कोणाला नसतात बरं, सर्वांच्या मागे काही ना काही संकट, काही ना काही विघ्न, काही ना काही वाईट घटना प्रत्येकाच्या घरात घडत असतात। जेवढं चांगलं असतं तेवढं वाईटही अनुभव प्रत्येकाला येत असतो। मग यासाठी आपण अनेक तोडगे करतो, उपाय करतो। कोण सांगेल, ब्राह्मण सांगेल किंवा कुठं कोणी काय सांगितलं, स्वामींचं काही असेल तोडगे ते आपण करतो, जेणेकरून आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी हाच एक हेतू असतो, घरातील वाईट शक्ती पूर्णपणे बाहेर जावी। मग अशा उपायांमध्ये एक कोहळ्याचा देखील उपाय आहे की आपण घराबाहेर कोहळा बांधल्याने काय होतं, घराबाहेर कोहळा बांधला तर सुख समृद्धी येतेच का, मग तेच या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। आपल्यापैकी काहींना माहिती असेल की कोहळा बांधण्याची पद्धत जुनी आहे आणि त्याचे महत्त्व आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी मानले जाते। कोहळा घराच्या मुख्य दरवाजावर बांधला जातो, ज्यामुळे घराला दुष्ट शक्तीपासून संरक्षण मिळते आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहते। घरात, दुकानात अथवा व्यवसायाचे ठिकाण जिथेही असेल तिथे आपण ही कोहळा बांधला जातो। तिथे येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो। कोहळा बांधल्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभतं असा विश्वास आहे। तो घराच्या बाहेर बांधला जातो, कारण यामुळे दुष्ट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत आणि नजरदोषापासून सर्वांचं रक्षण होतं। कोहळा बांधण्याची पद्धत काय आहे बरं, चला तर जाणून घेऊया। कोहळा घरात आणताना तो स्वच्छ पाण्याने धुवावा आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावा। पूजा कोहळ्यावर दोन्ही बाजूला ओम आणि स्वस्तिक चिन्ह काढून त्याची पूजा करावी। गंध, अक्षदा, हळद, कुंकू आणि फुलांनी त्याची पूजा करून काजळ रेष कोहळ्यावर काजळाने एक रेष ओढावी, जी दुष्ट शक्तींपासून रक्षण करते। मुख्य दरवाजावर बांधणे, हा कोहळा लाल वस्त्रात बांधून मुख्य दरवाजावर लटकवावा, जेणेकरून तो सर्वांना दिसेल। सण किंवा विशेष दिवस असेल यावेळेस कोहळा शक्यतो शनिवारी किंवा अमावस्येला बदलावा। महत्त्वाचे टिप्स, कोहळा सूर्यास्तानंतरच बांधावा। जर लाल वस्त्रात बांधलेला कोहळा लवकर खराब झाला तर ते दुष्ट शक्तींच्या नष्ट होण्याचे चिन्ह मानले जाते। मित्रांनो, कोहळा टांगल्यानंतर कधीकधी 8 दिवसाच्या आत देखील खराब होतो, कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते। अशा वेळी कोहळा सडतो, त्यातून पाणी गळतं। असं ज्यावेळी होतं तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा, अन्यथा नकारात्मक ऊर्जा वाढत जाते व त्यामुळे आपल्याला सकारात्मक परिणाम मिळत नाही। मग नंतर काय करावे, पुन्हा एकदा नवीन कोहळा आणून लावावा। कदाचित सुरुवातीला लवकरात लवकर खराब होतो। जर अशुभ ऊर्जा जास्त साठली असेल आपल्या घरामध्ये तर तो लवकरात लवकर खराब होतो। नंतर तुम्ही तो लावला तर तो वर्षभर देखील टिकू शकतो किंवा त्यापेक्षाही जास्त काळ टिकतो। तरी पण जर सोमवती किंवा शनी अमावस्या किंवा दिवाळी अमावस्या यावेळी कोहळा खराब नाही झाला तरी बदलावा असं मानलं जातं। एरवी जर कोहळा खराब झाला तर त्याला पुढील शनिवारी लावावा व एरवी लावताना सुद्धा शनिवारीच लावायचा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा। यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला भेटतात। आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो व पूर्णपणे नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होऊन जाते। त्यामुळे कोहळा लावताना सूर्यास्तानंतर लावावा। कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरून आलेल्या लोकांची नजर जायलाच हवी व बाहेर लावलाच तर बाहेरची व्यक्ती त्याच्या खालून आतमध्ये आली पाहिजेत। कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ती राहत नाही। तसेच बाहेरून येणारी जी व्यक्ती जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल पण मनात काही कपट घेऊन घरात आली असेल, ईर्ष्या बाळगून असेल तर ते मनातले भाव बदलतात व त्याचा परिणाम घरातल्या व्यक्तींवर होतो। घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जरी वाढली असेल
तर कोहळा जरूर बांधावा. कोहळा बांधल्यामुळे खूप चांगले शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळणारच आहेत. जर कोहळा बांधला नसेल तर चिडचिड वाढते. अशा घरामध्ये चिडचिड वाढते, व्यवसायात अडचणी येतात, आजारपण मागं लागतं, प्रगती होत नाही, तसेच बाहेरची बाधा लवकर परिणाम करते. त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त करण्यासाठी एक कोहळा जरूर बांधावा. यामुळे काय होणार आहे तर मुलांची, पतीची प्रगती देखील होणार. आपल्यावर जलन करणाऱ्या लोकांची संख्या हळूहळू कमी होऊ लागणार. तर मित्रांनो, असा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. कोहळ्याची माहिती आवडल्यास नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट लिहायला विसरू नका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.